नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण स्वीट कॉर्नची भजी करणार आहोत। खूप सारे स्वीट कॉर्न आलेले आहेत आता मार्केटमध्ये आणि नेहमी तेच स्वीट कॉर्न खाऊन तुम्हाला बॉईल करून खाऊन भाजून खाऊन कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी ही मी नवीन डिश घेऊन आलेली आहे। आणि तुम्हाला कळतच असेल आवाजावरूनच की किती क्रिस्पी झालेले आहेत भजी, खूपच सुंदर। बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ होतात। अगदी स्वादिष्ट असे भजी आहेत ते कमी वेळेत आणि झटपट तयार होतात। चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण स्वीट कॉर्न घेणार आहोत। जेवढे भजी करायचे असेल तेवढे तुम्ही स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत। ते सोलून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि कट करून घेणार आहोत। हे आपण तुम्ही सोलून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे एक एक दाणा वेगवेगळा काढून घेऊ शकता। पण असं कट करून घेतल्यानंतर जी प्रोसेस आहे ती खूप इझी होते आणि लवकर आपलं कट करून होतं। त्यामुळे असं आपण कट करून घ्यायचे आहेत। मस्त असे होतात कट करून घेतल्यामुळे, तेलामध्ये ते फुटत नाहीत। आणि त्याचबरोबर आपण इथे एक कांदा सुद्धा कट करून घेणार आहोत। खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त बारीक देखील नाही, मीडियम असा कांदा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कांदा मी कट करून घेतलेला आहे। आणि स्वीट कॉर्न आपल्याला बॉईल करून घ्यायची काहीच गरज नाहीये, कारण जेव्हा आपण ते भजी करतो डीप फ्राय तेव्हाच ते छान असे होतं। काही जण बॉईल करून घेतात, पण बॉईल करून घ्यायची काहीच गरज नाहीये। त्याचबरोबर आता इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे 5 ते 6 चमचे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा रेड चिली पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे। थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी टाकून सगळ्यात पहिल्यांदा हे मिक्स करून घ्या। त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये ॲड केलेली आहे। मस्तच आपलं पीठ आहे ते मस्त असं मळून तयार आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवून देऊयात। तेल गरम झालं की गॅस स्लो करायचा आणि एक एक भजी करून आपण यामध्ये सोडून घेणार आहोत। खूप जास्त तेल आहे ते गरम करायचं नाहीये, नाहीतर भजी आहे ती कच्चीच राहतील आतमधून। त्यामुळे मीडियम असं तेल गरम झालं की लगेच आपण गॅस स्लो करायचा। त्यानंतर सगळे जेवढे बसतील तेवढे भजे तुम्ही यामध्ये ॲड करा कढईमध्ये। त्यानंतर पूर्ण भजी आपण जेव्हा कढईमध्ये सोडतो त्यानंतर गॅस आहे तो मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती पूर्ण प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिटानंतरच आपण याला हलकंसं खालून सोडून घेणार आहोत भज्यांना, म्हणजे ते खाली चिकटलेले नाही पाहिजे। 2 ते 3 मिनिटानंतर असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूने छान असे क्रिस्पी तळले जातात। तुम्ही बघू शकता आता छान असा त्यांनी शेप देखील घेतलेला आहे आणि कलर सुद्धा मस्त असा आलेला आहे। 3 ते 4 मिनिटानंतर आपली भजी आहेत ते तळून झालेले आहेत। त्यात आपण काढून घेऊयात। अजिबात तेलकट होत नाही, तुम्ही बघू शकता जेव्हा भजी आपण काढलेले आहेत तेव्हाच त्यावरती तेल दिसत नाहीये। आणि सेम याच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहोत। असे सगळे भजे तळून घ्यायचे आहेत। खूप सुंदर होतात, खूप वेळेपर्यंत ते क्रिस्पी राहतात। अगदी बाहेरून खूप मस्त असे खुसखुशीत आणि आतमधून मऊ होतात। म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे स्वीट कॉर्नचे भजी आहेत। मस्त कांदा भजीपेक्षा पण जास्त स्वीट कॉर्नची भजी मस्त होतात, मला खूप आवडतात। आणि अशाच प्रकारे सगळे भजी आहेत ते आपण तळून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला एक दाखवते। हे बघा, खूपच मस्त, अगदी तोंडाला पाणी सुटेल इतके सुंदर होतात आणि क्रिस्पी बघा तुम्हाला आवाजावरून कळत असेल। मस्त असे झालेले आहे सॉफ्ट। टोमॅटो सॉस बरोबर एन्जॉय करा। अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू, बाय।